तुटत आहे दुसरा जोशी. तर मी हा पुस्तक का घेतलं, सोन्याचा पिंपळ, श्रीनिवास विनायक कुलकर्णी. तर यांना देखील आत्ता विंदा करंदीकरांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने ठेवलेला जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे. अगदी थोडे दिवस झाले, त्यामुळं हे पुस्तक आत्ता घ्यावं असं मला वाटलं. आणि हे पुस्तक यासाठी घेतलं की हे लेखक हे आपल्या सांगली मिरज भागातले आहेत. औदुंबरचे त्यांचा जन्म आहे, अंकलखोपला शिक्षण झालं आहे आणि नोकरी करत करत अतिशय गरिबीतून ओगले कारखान्यामध्ये नोकरी करत असं करत ते मौजकडे पोचले आणि मौजचे ते संपादक झाले, सहसंपादक. आणि तिथे असताना त्यांनी बरंच लेखन मौजेमध्ये पण केलं आणि सत्यकथेमध्ये केलं. त्यातल्या ह्या सगळ्या कथा या संग्रहामध्ये आहेत. 5 ते 6 कथा आहेत त्या मौजेच्या आहेत, उरलेल्या 3-4 आहेत त्या सत्यकथेतल्या आहेत. आणि ह्या साधारण 69 सालापासून ते 75 सालापर्यंतच्या ह्या कथा आहेत त्यांनी लिहिलेल्या. आणि या कथावरती आत्ता म्हणजे त्यांचे जे 3-4 पुस्तकं झाली त्याच्यामध्ये एक डोह एक पुस्तक आहे, एक पाण्याचे पंख म्हणून एक आहे आणि एक हे एक सोन्याचा पिंपळ आणि कोरडे पाणी, कोरडी भिक्षा, असे ते त्यांचे 5 पुस्तकं आहेत. तर आत्ता त्याच्यावरती डोहोवरती पण एक नवीन पुस्तक आलं आहे आणि त्यामुळे ह्यांना एकदम नवीन पुस्तकं ते आल्यानंतर यांच्याकडे सगळ्यांचं आता लक्ष गेलं आहे या पुरस्कारामुळे आणि याच्यामुळे. तर हे साधारण असं आहे की यांची ही सोन्याची पिंपळ ही कथा जी आहे ती औदुंबरचे असल्यामुळं तिथे त्यांचं देऊळ जे आहेत ब्रह्मानंद स्वामी आणि सरस्वती इथे ते त्या ठिकाणी होते आलेले आणि राहिलेले होते. तिथे प्रचंड मोठा एक पिंपळ आहे, त्याला ते सोन्याचं पिंपळ असं त्यांनी नाव दिलं आहे. त्यांच्या वडिलांनी ते नाव दिलं आहे त्यांना, सोन्याचं पिंपळ हे पुस्तकाला त्या पिंपळाला नाव दिलं आहे आणि त्यामुळे हे सोन्याचं पिंपळ हे असं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक 10 कथा आहेत, पण मी ह्याच्यातल्या साधारण 4 कथा घेणार आहेत. की एक पहिली कथा आहे ती घंटीवाला म्हणून आहे, ती त्यांच्या गतिमंद लहान भावावरतीच लिहिलेली आहे. अतिशय हृद्य कथा आहे, अतिशय सेन्सिटिव्ह कथा आहे ती. आणि त्याच्यानंतर दुसरी कथा आहे ती सोन्याचं पिंपळ, अस्तिक अस्तिक. त्याच्यानंतर चौथी कथा आहे ती अस्तिक अस्तिक म्हणजे अशा बऱ्यापैकी सापांच्या विषयी स्वप्न पडली अशा विषय आहेत. ह्यांचं एक थोडंसं गूढ असं वातावरण त्यांच्या संबंध पुस्तकामध्ये असतं आणि स्वप्न पडणं, स्वप्न खरी होणं आणि एकाच वेळेला तीन माणसांना तेच स्वप्न पडणं आणि ते खरं होणं, असं हे सगळं त्या भागातला जो सांगलीचा भाग आहे, सांगली, औदुंबर, मिरज आणि कर्नाटकचा काही भाग, ह्याच्यात त्यांचं सगळं आजोळ आणि हे सगळं गेलं असल्यामुळे या कथाच्या लिहिण्यामध्ये त्यांच्या त्या भागातले सगळे शब्द पण येतात. शब्दकळा पण खूप छान आहे, अतिशय मजेशीर त्यांचे वर्णनं आहेत पुस्तकातली. काही कथामधली काही निसर्गाची वर्णनं खूप आहेत, प्राण्यांची आहेत, पक्ष्यांची आहेत, सगळ्यांची आहेत. तर मी पहिली कथा घेतो ते घंटीवाला म्हणून. तर त्यांचा तो धाकटा छोटा भाऊ होता आणि त्याला घंटीवाला म्हणायचे कारण तो पूर्ण नागडा सगळीकडे फिरायचा गावामध्ये, त्यामुळे त्याला ते लोक घंटीवाला म्हणायचे. त्याचे आई वडील, आजी आजोबा हे सुद्धा घंटीवालाच म्हणायचे. आणि तो असा कधीच अंगाला कपडा लावून न घेणारा आणि तसा दांडगा आणि बऱ्यापैकी गुंडगिरी करणारा असा होता त्या लहान मुलांमध्ये सुद्धा. तर मजा म्हणजे ह्या सगळ्या हा जो घंटीवाला नग्न फिरायचा त्याचा एक ग्रुप होता. ती छोटी मुलं सगळी ती तशीच असायची आणि ती गावामध्ये ती फिरायची आणि ती दांडगाई करायची, ती त्यांचा ग्रुप तो. तर तो असा गतिमंद असल्यामुळे आईचं तिच्याकडे खूप सतत लक्ष असायचं आणि ती त्यांच्यावरती सतत लक्ष ठेवून असायची, अगदी तो छोटा असल्यापासून. की तिला सारखं वाटायचं की हा इकडं पडेल, तिकडं पडेल, नदीत बुडेल, अमुक होईल, तमुक होईल. तर ते छोटंसं ते एक वर्णन आहे की हा जो घंटीवाला होता त्याचं नाव होतं भाक्या. तर भाक्या हा त्यांच्या घरातला सगळ्यात गोरा माणूस, बाकी सगळेजण काळे होते
आईचे वडील गोरेपान म्हणून हे त्यांना त्याची आई म्हणायची की ही एवढी माझी मुलगी असती तर बरं झालं असतं, इतकी गोरी आहे, इतका हा गोरा आहे. तर या भाक्याला आई त्याची मुलगी म्हणूनच वाढवायची आणि ती मुलगी म्हणून समजून वागवी. तिने त्याला सोन्याचे मडवलेले तांबडे डाळिंबी खड्याचे डूल केले होते, लहानपणी पैंजणं केली होती. ती चांदीचे पैंजणे त्याच्या मुळीच मनास येत नसत. पैंजणाचे फासे सोडून तो कुठेतरी सांडून टाके. कुणी ना कुणी रस्त्यावरून जाणाऱ्या ते आणून दी. चांदीची साखळीसुद्धा कशी सोडवायची ते त्याला माहीत झालं होतं. साप दाखवतो म्हणून तो आईला रस्त्यावर घेऊन जाई. कमरेची साखळी काढून सापासारखी वळणे देऊन रस्त्यावर त्यांनी मांडलेली असे. आईने त्याला धपके घातले तर तो रडत रडत हसत असे. तर हा भाक्या शेजारच्या लोकांमध्ये पण तो अतिशय सगळ्यांच्या घरी फिरणारा आणि सगळ्यांच्या घरी जाणारा असा होता. तर त्याला काय सांभाळायला लागायचं, त्याला काही कळायचं नाही. त्यामुळे त्या एक महादू नाना नावाचा एक गृहस्थ त्याचं ते संपूर्ण त्याच्यावरती लक्ष ठेवायला तो शेजारचा माणूस बघायचा. आणि त्याला एक दुसऱ्याच्या हातात कुठले हे असलं खेळणं की ते त्याला हवंच असायचं. त्यामुळे तो सगळीकडे दांडगाई करून ते ओढून आणायचा. तर त्याच्यामध्ये शेजारी एक त्याच्या राजा म्हणून होता. तर त्याच्याकडे एक लाकडी बैल होता. तर भाक्या जाऊन त्याच्या हातात तो नेहमी विस्कावून आणायचा आणि परत आल्यानंतर ती आई त्याला धपाटे घालून ते परत द्यायला लागायचे आणि त्याची आई परत घेऊन यायची. तर त्याचा एक संवाद आहे. भाक्या मुकाट्याने घरात येऊन कोणाला न जुमानता बैलासकट उभा. आईला त्याच्या मुकाटपणाची शंका आली. तिने विचारले, काय बैलोबा, तुमचा बैल कुठं आहे? तो काही बोलला नाही. घंट्या, हा कुणाचा बैल आणलायस? घंटेवाला घुम. एवढ्यात राजाला घेऊन अनुसया आली. रक्ताचे उघळ त्याच्या कपाळावरती. यमोताई, येऊ बघा बरं तुमचं पोर. काय र म्हणून तिने माझ्या भाक्याकडे बघितलं. भाक्याने एकदम हुंदके देत रडायला सुरुवात केली. राजा त्याच्याकडे बघून हसायलाच लागला. पण राजाचा बैल तो काही केल्या सोडेना. राजा बैल घेतल्याशिवाय हालायला तयार नाही. आईने भाक्याला चुचकारून बैल परत दिला. छातीशी घट्ट पकडलेला बैल ओढून राजा परत गेला. आई म्हणाली, आत्तापर्यंत कोणाची भांडणं नाहीत, कोणाचा शब्द नाही, पण हा आला आता घरी भांडणं आणणार आणि मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. पण नंतर असं झालं की हे भाक्यावरती त्या इतक्या वेळेला ते बैलाची देवाणघेवाण झाली की त्याच्या आईने एक दिवशी आणून दिला परत बैल आणि म्हणाले, राहू दे तुमच्या पोराकडं. तर त्याला खूप असे मध्येच तो फिरायला जायचा आणि त्याला एकदम अचानक एके दिवशी हे त्याचे धाकटा भाऊ यांचा विनायक श्रीनिवास कुलकर्णींचा. त्यामुळे त्याला म्हणायचा, चला मला आता तू मोर बघायचेत, मोर आलेत. तो म्हणाला, अरे मोर कुठे आलेत? नाही मोर आलेत, तुम्ही मला घेऊन चला. म्हणून मग तो हाताला धरून घेऊन जायचा आणि खरंच गावाच्या बाहेर मोर आलेले असायचे. फुला कपडे घालून तो बाहेर पळत आला. त्याने मला मोर आल्याचे सांगितले. माझे बोट धरले आणि तो मला घेऊनही गेला. खरंच नदीकडे मोर आले होते. भरगार रंगाचे 2 सुंदर मोर आणि कितीतरी लांडोऱ्या. माझे बोट धरून टिप टिप करत जाणारे मोर पाहत तो उभा होता. अनेक प्रश्न विचारत होता. मोर दिसेनासे झाले तसे त्याने माझा हात आपल्या दोन्ही चिमुकला हाताने धरून उड्या मारल्या आणि तो आनंदाने ओसंडून गेला होता. असा भाक्या आजारी पडला आणि मग खूप ट्रीटमेंट झाली त्याला, पण तो काही बरा होईना. ह्याचे वडील जे होते यांचे दादा, ते स्वतः थोडेसे वैद्य होते, म्हणजे असे घरगुती औषध देणारे. तर त्यांनी ते औषधं वगैरे दिली, पण त्याचा काही उपयोग होईना. आणि मग शेवटी अगदी त्याची अवस्था वाईट झाली. तेव्हा शेजारचे लोक म्हणायला लागले, शेजारची अनुसया म्हणजे राजाची आई आली, म्हणाली, पोराला मिरजेला द्या की हो. पण यांची परिस्थिती अशी झाली होती की भाक्याच्या दुखण्याच्या वेळी दुष्काळ आला होता आणि वाटेकऱ्याकडून जे थोडे काही धान्य यायचे ते पण आले नव्हते. आणि त्यामुळे यांची इतकी परिस्थिती आली होती की भाक्यासाठी फक्त तांदूळाची पेज होती. तर यांनी लिहिलं आहे श्रीनिवासनी की मला पण ते भूक लागायची सकाळी आणि मला पण ती पेज पाहिजे असायची. तर आई म्हणाली, बघ तुला पाहिजे ना पेज, म्हणून त्यानं तीसुद्धा सोडली. आजारपणात त्यांनी ती सोडली. भाक्या पेज घेईना. तेव्हा त्याला फळांचा रस द्यायचा. मोसंबी आणायला हवी पण पैसे नव्हते. म्हणून आईने काय केलं की सगळं किडूक विकून झालं होतं, गरिबी होती खूप. तर तिच्या आईकडून आलेला एक चांदीचा द्रोण होता, तो विकला शेवटी. आणि त्याच्यातून त्याचं औषध आणायचं आणि मोसंबी आणायची म्हणून ते द्रोण विकायला
विकला असं गावात कोणाला कळू नये, नाहीतर मग अब्रू जाईल. म्हणून ही बाई सांगलीला आणि आष्ट्याला गेली आणि आष्ट्याहून तिथे त्यांनी ते द्रोण विकला आणि ते पैसे घेऊन आले. तर त्याचं वर्णन दिलं आहे, याचं त्यांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागले. मी बाहेर पडवीत गेलो. ती आंबट मधुर दुर्मिळ चवीने घेतलेली ती मोसंबी त्याला दिली आणि मग नंतर तो खूपच सिरियस झाला आणि त्याला भ्रम झाला आणि तो ओरडायला लागला की मला नदी पलीकडे घेऊन जा नावेतून. मग ते नावेतून त्याला पलीकडे घेऊन जायचे आणि परत आणायचे. असं करता करता तो गेल्यानंतर त्याचं क्रियाकर्म झालं आणि सगळे लोक त्याला पोचवून परत आले. मग ह्यांचा भाऊ हा म्हणाला की मला बघायचं आहे, मला ते स्थान बघायचं आहे. दुसऱ्या दिवशी दबकत मी पाणवठ्यावरती गेलो. राखेचा ढीग नव्हता. तांबूस कागदावर राखेचा पसारा, वरसर आकाराचा ठिपका असावा तसे दिसत होते. आमचा भाक्या फारच लांब गेला होता. मग त्याला हे थोडेसे भास झाले ह्या कुलकर्णींना. हवेसारखे थरथरते असे काही असते, सगळीकडे दिसत असते. घंटीवाला उभा असतो उघडा बंब, गावाला घंटा दाखवत, पण गाव दिसत नाही. कमरेला साखळी दिसते पण हातात त्याचा बैल नसतो. त्याच्या ओठावर काहीतरी बोलायचं असते पण तो मुकाच उभा असतो. एकटक पाहत असतो. त्याला काय पाहिजे ते कळत नाही. त्याला विचारासे वाटते तर तो नाहीसाच होतो. त्याचा तो लाकडी बैल आमच्याकडे अडगळीत अजून आहे. त्याला तो हवा होता की काय म्हणून आला होता. अशी ती घंटीवाला ही त्यांची अतिशय हृद्य कथा आहे. आणि मोठ्या भावानी धाकट्या छोट्या गतिमंद मुलाबद्दल लिहिलेली ही कथा खूपच वेगळ्या प्रकारची आहे. दुसरी त्यांची गोष्ट एक ते अस्तिक. तर हे लेखक जे आहेत त्यांना ते बऱ्यापैकी या भागामध्ये साप निघायचे. त्यामुळे हे साप निघताना हे अस्तिक सारखे लोक म्हणायचे ना त्यावेळी, अस्तिक काळभैरव. तर तसे ते सगळे लोक म्हणायचे आणि ह्या माणसाच्या पाठीमागे कायम साप असायचे की कायम त्याला साप दिसायचे. त्याला स्वप्नात साप दिसायचे. त्याला खिडकीत हात ठेवला की त्याचा कुठंतरी सापावर हात पडलेला असायचा. झोपला तर त्याच्या अंथरुणामध्ये साप असायचा. तर ते सापाविषयीची त्यांची ते सगळी इतकी फारच त्यांच्याकडे सापांचं एवढं आकर्षण का असं ते सगळ्यांना वाटायला लागलं. आणि त्याचं त्यांनी वर्णन दिलं आहे. अंगाला गार गुळगुळीत लागले. गडद झोपेतच ते हाताने झटकले आणि तक्षणी अबोध भीतीचा स्वतःशी अस्फुट आवाज करीत विजेच्या वेगाने मी काळोखात अंथरुणात उभा राहिलो. लगेच समोरच्या घडवंचीवर चढून बटन दाबले. घामाने न्हावून निघालो. खरंच काही होते की काही भास ते उभा राहून मी बघू लागलो आणि त्या अकल्पित आपत्तीचे स्वरूप साक्षात तिथे अंथरुणाच्या तळाला दिसत होते. पहिल्यांदा कळलेले जन्मकाळाचे सकाळ, तेथून इथपर्यंत आलेल्या आयुष्याचा काळ पट्ट परदेशी डोळ्यासमोर उलगडला आणि आयुष्याचा उजेड सुरू ठेवणारे कुठल्या अज्ञात हातातले बटन एकदम बंद होत आहे अशा भावनेचा एक प्रचंड काळा लोट चहूबाजूने आला. हे वर्णन अतिशय सुंदर, भीतीचं जे वर्णन आहे हे अतिशय सुंदर केलं त्याने. शरीरातल्या सगळ्या यंत्रणा थांबलेल्या, आपण आहोत एवढंच केवळ कळणारी शक्ती तेवढी एकाच ठिकाणी गोळा होत टिकटिकत होती. एवढ्यात मी माझे उघडे अंग बघून घेतले. अंगावर कुठेही कसली खूण नव्हती. नाही तर पहिल्यांदाच हॉस्पिटल गाठायला हवे होते. आणि तो काळा पांढरा कुसर अंगावर असलेला साप अंथरुणात ताठ होऊन वळणे घेत मी ज्या घडवंचीवर उभा होतो तिकडे येऊ लागला. एक एक वळण मृत्यूच्या वळणासारखे. प्रकाशाने दिपला असावा, त्याला अंधारात येऊन दडायचे असावे की माझ्यावर चाल करायची होती, काही कळायला मार्ग नव्हता. जनावर दांडगे होते. घडवंची फुटभर उंचीची होती. ती वर चढून तो माझ्याकडे येणार नाही असे मला वाटले. सगळीकडे लक्ष ठेवत मी मधोमध उभा राहिलो आणि माझ्या देखत घडवंची खाली तो गेला. तर दरवेळेला ह्यांच्या मागे असे साप लागायचे. कुठे ना कुठेतरी साप दिसायचं. म्हणजे त्यांची स्वप्नसुद्धा इतकी मजेशीर असायची की एकदा त्याला असं स्वप्न पडलं, म्हणजे तो झोपलेला असताना त्यांच्या डोक्यापाशी एक छोटा साप निघाला. तर त्यांच्या आईने आणि त्यांच्या आत्यांनी तो मारला. मारल्यानंतर त्याला असं वाटलं की नंतर त्यांना सांगितलं की असा साप होता आणि तो मारला. तर तो म्हणाला की असं साप होता
तर तो मला वेगळाच दिसला, की त्या सापाला एक माणसाचं मुंडकं आहे आणि ते माझ्याकडे बघतायत. आणि त्याच्यानंतर मग मला म्हणाला असं वाटायला लागलं, की तो सापाच्या जागी आता एक छोटं रडकं मूल बसलं आहे. अशी स्वप्न त्याला ते सगळी पडायला लागली. आणि मग शेवटी त्याने सांगितलं, की ते ते जे रडकं मूल होतं तेही गायब झालं. आणि मी तिथे उभा होतो आणि ते रडकं मूल का गेलं, गायब झालं म्हणून म्हणतोय. तर माझे वडील म्हणायला लागले मला, की ते इथे कोणीच नव्हतं, साप होता, गेला. तर अशा तऱ्हेची त्यांना सतत स्वप्न पडायची. आणि ज्या दिवशी त्यांच्या असं अंथरुणात साप आला, त्या दिवशी त्यांची आई लांब राहत होती. तर ती दुसऱ्या गावाला गेली होती. तर ती म्हणाली, की मी उठून बसले, की मला असं वाटलं, की तुला काहीतरी झालं, तुझ्याकडे काहीतरी साप आला. आणि त्या दिवशी नेमका ह्यांच्याकडे साप आलेला होता, म्हणजे अंथरुणामध्ये. तर हे हे जे त्यांचं थोडं जे वेगळ्या प्रकारच्या जाणीवा प्रत्येकाच्या बाबतीत होत्या, त्या अशा समन्वय पुस्तकात अशा भरपूर भरलेल्या आहेत, की साप आणि जाणीवा ह्याच्याविषयी, हे त्याच्याविषयी काय झालं, ह्याला काय झालं, एकाच वेळेला तिघांना एकच स्वप्न पडणं वगैरे, अशा खूप प्रकारच्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. तर हे असे साप त्याला शेवटी का यायला लागले, म्हणून शेवटी त्यांनी असं ठरवलं, की आपण एका मांत्रिकाकडे जावं. पण मांत्रिक काय करायचं म्हणून शेवटी त्यांनी असं ठरवलं, की त्यांना कोणीतरी सांगितलं, की रत्नागिरीजवळ एक गाव आहे पाट म्हणून. त्या गावाचं नाव पाट आहे कारण त्यामधून पाट गेलेला आहे. तर तिथे एक नागाचं देऊळ आहे आणि तिथे जिवंत नाग आहेत. त्याच्याकडे जाऊन तुम्ही त्याला स्पर्श करून या. म्हणून हे सगळे लोक तिकडे गेले आणि त्या शेपटाला स्पर्श करून परत आले. पण त्या दिवशीपासून त्यांच्या वाड्यामध्ये अजिबात साप आला नाही. तो पुढची 35 वर्ष आला नाही. अशा प्रकारचं त्याने एक हे दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी पटणार नाहीत वैज्ञानिक ह्याच्यात, पण हे जे काय ह्या खेड्यामधलं आणि ते 50-60 वर्ष 70 वर्षापूर्वीचं जे आहे वातावरण, ते त्यांनी इतकं सुंदर निर्माण केलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे आपल्याला असं वाचताना असं वाटत नाही की हे खोटं आहे, इतकं ते सहज आणि उत्तम लिहिलेलं आहे. तर त्याच्यात असं त्याने दिलं आहे, आईने माझी एक लहानपणची आठवण पुन्हा काढली. तिला स्पष्ट आठवे, एका दसऱ्याच्या दिवशी घरात नाग निघणार असल्याचे मी सांगितले. आणि थोड्या वेळाने आमच्या परसदाराच्या कौलारातून रस्त्यावर उडी मारून सळसळ करत सगळ्यांच्या देखत एक पिवळा धमक नाग रानात निघून गेला. म्हणजे ह्या त्यांचं आणि सापाचं म्हणे ते काय, तो शेवटी तो एक त्यांचा काका म्हणाला, अरे तुझं आणि सापांचं पूर्वीचं काहीतरी मैत्री असावी म्हणून. तर हे अशा सापाविषयीच्या गोष्टी त्यांच्या ह्याच्यामध्ये भरपूर आहेत. म्हणजे एक संपूर्ण त्यांना अस्तिक हे संपूर्ण लेख त्यांनी लिहिला याच्यावरती. म्हणजे एक कथा लिहिली पूर्ण. तर ह्याच्यानंतरची गोष्ट आहे ती धनवनी भूमी म्हणून. तर त्याच्यामध्ये हे सगळं गुप्तधनाविषयी आहे आणि हे सगळे त्या भागामध्ये असे ते जुने वाडे आणि त्याच्यातले गुप्तधन ह्याच्याविषयी त्यांनी भरपूर हे केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच त्या गोष्टी त्या भागामध्ये आहेत. त्याच्यातलं त्यांनी हे दिलं आहे की यांच्याकडे एक महाराज शंकर महाराज म्हणून आले आणि त्या शंकर महाराजांनी सांगितलं की तुमच्या देवघरात खणा, इथे गुप्तधन आहे, सोन्याचा हंडा आहे. आणि म्हणून त्यांनी ते खणलं आणि घरातले सगळे लोक, काका काकू, आजी वडील सगळे बसलेले तिथं आणि हे लहान होते वयाने. तर मग ती मावशी एक होती, ती म्हणाली मला ते बघायचं आहे गुप्तधन. म्हणून हे रात्री सगळे खाणायचं आणि दिवसा सगळे व्यवस्थित वागायचे, कारण कोणाला कळू नये. त्यामुळे ते असे बघायला गेले आणि एक असं प्रचंड मोठा खोल खड्डा होता आणि त्याच्यात माती अशी वर येत होती आणि खाली जात होती. तर ते शंकर महाराज जे बसले होते ते म्हणाले की ही जी माती वर येते आहे त्याच्यातून ते हंडा वर येईल, ते आपण ती पूजा बिजा केलेली आहे. तर त्याच्यानंतर काय झालं की ते माती अशी गरगर फिरायला लागली आणि ते खाली खाली जायला लागली. मग ते महाराज म्हणाले आणि ह्याचे वडील म्हणाले लेखकाचे की आता ते गुप्तधन सरकलं, आता नाही ते वर येणार, आता गेलं. काय तर अशी ती एक कथा लिहिली आहे म्हणजे गुप्तधनावरती.
त्याच्यानंतर एक सोन्याचा पिंपळ ही खरी त्यांची उत्तम कथा सगळ्यात. तर ही वडील वडील ना त्या पिंपळाविषयी प्रचंड प्रेम होतं त्यांच्या. ते घरापासून जवळ देऊळ होतं त्या ह्यांनी बांधलेलं, म्हणजे पूर्वीच्या सरस्वती आणि बाकीचे जे महाराज लोक होते त्यांनी बांधलेले. तर ते वडिलांना इतकं आवडायचं की ते त्यांच्या माळवदावर बसून ते पिंपळाकडे बघत बसायचे आणि ते त्यांना सांगायचे, बघ किती छान आहे, तू नुसतं बघत राहिलास तरी तुला खूप चांगलं वाटेल. तर तो पिंपळ सोन्याचा कुठे होता? राखी पिंगट रंगाचे, खापऱ्या खापऱ्या चिटकुल्यासारखे त्याचे अंग आणि पाने तकतकती हिरवी काळी. तर ती त्याची हिरवी काळे पाने बघत असताना त्यांच्यामधून खाली आलेले एक सोन्यासारखे पिवळे धनक पान दादानी मला एक दिवस दाखवले. मऊसूत असे हाताला लागत होते. आणखी थोडी थोडी पिवळी होऊ लागलेली पाने पण दिसू लागली, गळू लागली. हळूहळू सगळी पाने पिवळी पडून गळू लागली. दादा म्हणाले, बघ सोन्याचा पिंपळ आहे की नाही. मला काही समजेना, सोन्यासारखा रंग होता की खरे, पण रंगातून काहीतरी जादू करून मोठी माणसे सोने करत असतील असे मला वाटून गेले. छोटा मुलगा होता त्यामुळे त्याची पण हे सोन्याच्या पिंपळाचं त्याला महत्त्व वाटू लागलं. सोन्याचा पिंपळ खूप उंच आणि प्रचंड होता. त्यांनी वर्णन केलेलं त्यांची ती शैली खूप छान वाटते मला. माझ्यावर 100 मी उभे राहिले असते तरी तो उंचच उंच उरला असता. त्याचे 3 मोठे ढापे होते. तिन्ही ढापे मोठ्या झाडाएवढे. एक ढापा सरळ वर आभाळात जात होता, तो सतत वरती निघाल्यासारखा वाटे. दुसरा ढापा दत्ताच्या आवारातल्या नदीकडे बघे. तिसरा मठाच्या बाजूला झुकलेला, तो मठाची वाट सावलीने गारेगार करून सोडी. तिन्ही ढाप्यांना पुन्हा इतक्या फांद्या होत्या आणि त्यांना इतकी वाटोळी टोकांना निमुळती पाने लगडलेली होती की तिन्ही मोठ्या ढाप्याची पाने एकमेकात मिसळून जाऊन त्यांचा एक शोभिवंत डोलारा झाला होता. पिंपळाचा बुंदा गोल होता. त्याच्या पलीकडे कोणी दडले तर अलीकडून दिसत नव्हते. पोपड्यासारखी त्याची साल काढली तर आणखी आत दुसरी साल दिसे. हे असं ते सोन्याच्या पिंपळाचं हे वर्णन केलं होतं त्यांनी. आणि मग ह्यांनासुद्धा स्वप्न पडायची, त्या पिंपळाविषयी पण स्वप्न पडायचे. तर पिंपळाच्या बुंद्यात पश्चिमेकडे तोंड करून एका शिळेवर उमटवलेली 2 छान चिमुकली पावले होती. पावलावर बघावे तेव्हा कोणीतरी पाणी घातलेले असे, गंध असे, फुले असत, अगदी सकाळीसुद्धा. सोन्याच्या पिंपळाविषयी मला जी अनेक स्वप्ने पडत त्यात त्या पादुकांच्या खाली एक भुयारी वाटेने उतरून मी जमिनीखालून पिंपळाची गावभर पसरलेले मुळे पाहून येत आहे असं मला स्वप्न पडायचं. या स्वप्नात मी कधी मुळ्याच्या बाहेर असे तर कधी तंतू इतक्या बारीक मुळ्याच्या आतून मी हिंडून येत असे. सोन्याच्या पिंपळाला मान दिला जात असताना नेहमी दिसे. त्याला प्रदक्षिणा घातल्या जात, नमस्कार होत, त्याला गंध, फुले, हळदी कुंकू वाहिलेले असे. या सगळ्यांच्या येता जात्याच्या वाटेवर होता. त्याचा मोठा ढापा देवाकडे गेला होता, पण त्याच्यात वेगळेच काहीतरी होते. आता हे सगळं बघून झालं. त्याच्यावरती त्याचं वर्णन त्यांनी केलं की खूप आग्या मोहोळ लागलेली होती. वानरे यायची, इतकी प्रचंड वानरं यायची, पोपट यायचे तेव्हा तर तो पोपटाने भरून जायचा. मग निरनिराळे पक्षी यायचे आणि त्या आग्या मोहोळ लागलेल्या त्या माशापर्यंत कोणी पोचू शकायचं नाही, इतकं ते उंच झाड होतं आणि त्याच्या टोकाला ते सगळे लागलेले होते. तर नदीला हे आता आपण कधी वाचलेलं किंवा मलाही आठवत नाही की असं काही असावं. नदीला जाऊन पाणी पिऊन यायची मधमाशांची एक ठराविक वेळ होती. मध्यानीला हवेत चक्र फिरल्यासारखा एक आवाज घुमे आणि मोठ्याच्या मोठ्या माशांचा थवा मोहळातून निघून नदीकडे जाई. या माशा नदीकडे जाताना तऱ्हा करीत, कधी त्या खूप खाली येत, एकदम वर जात. असे खालीवर करताना खाली वाटेत कोणी आले तर त्यांना खपत नसे. असे ह्याचं वर्णन त्यांनी केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी वर्णन केलं ते ह्याचं पिंपळाचं की दिवस मावळताना पोपटांचे थवे येत अत्यंत आनंदाने आरडाओरडा करीत सगळ्या जगातले पोपट एका जागी आल्यासारखा भास होई. ते संख्येने इतके असत की सोन्याच्या पिंपळाची पाने झाकली जात. पानापानांचा जणू पोपट होऊन गेलेला असे. त्यांच्या कलकलाटाने उचंबळून येई. त्यांचा दंगा संपेपर्यंत मी आणि दादा त्यांच्याकडे बघत गच्चीवर थांबत असू. दादानेही ते पोपट फार आवडायचे. त्यांनी पिंपळावरल्या पोपटाच्या गच्च सभेचे एक छान चित्रही घरी काढले होते. हे स्वतः चित्रकार पण होते. यांचं अक्षर पण अतिशय सुंदर होतं. या
श्रीनिवासांचं, ही सगळी देणगी त्यांची ते वडिलांकडून आलेली होती. तर एकदा त्यांना असं स्वप्न पडलं की परगावी होते की खूप मोठं वादळ आलं आणि हा पिंपळ उन्मळून पडला आहे. हां, आणि मग ते तसेच्या तसे तिथून निघाले आणि गावी पोचले तेव्हा ते खरंच तसं झालेलं होतं. तो पिंपळ खाली पडलेला होता आणि त्याची मग सगळी मुळं वर आलेली आणि उलटा झालेला तो बघून त्यांना वाटलं की मी हेच बघायला बरोबर आलो इथे. तर ह्याच्यामध्ये एकदा असंच त्यांना ते स्वप्न पडलं की आपण गावी गेलं पाहिजे. ते म्हणून ते गावी आले परत आणि त्या दिवशी खूप प्रचंड पाऊस पडत होता आणि विजा कडकडायला लागल्या आणि हे त्या पिंपळाच्या मुळापाशी उभे होते आणि उभे असताना मोठ्याने वीज पडली आणि एक त्याचा ढापा पूर्ण तुटून पडला. सगळी मधमाशाची मोहळं जळून गेली आणि ते झाडाचं संपूर्ण खाली पसारा खाली पडला आणि आता हे माझं मरण आलं असं म्हणून त्यांना ते पिंपळाच्या ह्याला वाचवलं मला. मी त्याच्याशी पोटाशी बसलो त्यामुळे ते वाचवलं असं ते त्या स्वप्नाचा पण असा एक अन्वय पुढे झाला. तर त्याच्यात त्यांनी दिलं की माझ्या मरणाच्या क्षण सोन्याच्या पिंपळाने पाहिला तसाच त्याच्यावरचा एक प्रचंड आघात मी पण पाहिला. काळे ढग दाटून आले. गडगडाटात संध्याकाळी अधिकच काळवडलेली मधून होणाऱ्या विजेच्या लखलखाटाने आकाश फाटून जात होते. एवढ्यात सुसाट वारा आला. भोवताची झाडे पिसाटासारखी नाचू लागली. टपुरे थेंब दणकत आले. त्या भीषण पाऊस वादळातून घरी जाणे अशक्य झाले. पिंपळाच्या तळाशी मी जीव एकवटून उभा राहिलो. पिंपळाची पाने वाजत होती. क्षणभर पुन्हा लखलखाट झाला आणि कडकडाटाबरोबर विजेचा प्रचंड लाल पांढरा लोळ देवाच्या आवाराकडे वळलेल्या पिंपराच्या फांदीच्या दिशेने गेला. सगळा पिंपळ भयानक हादरला आणि त्या दणक्यात काड काड करीत तो आवारातला ढापा माझ्या देखत मोडून पडला. मी सुरक्षित होतो हे खरेच वाटेना. तो लोळ किती माझ्याजवळून गेला होता. आवाजाने माणसे धावत होती. तो ढापा म्हणजे एक आवाढव्य झाडच होते. त्याचा शेंडा देवाच्या आवाराच्या फरशीवर कोसळलेला बघितला, बाकीचा वरच्या बाजूला. किती झपाट्याने किती वाघळे मरून पडली. या लोळामुळे आग्या मुळांची धुळदाण झाली. त्यांचे पोळे एकीकडे, माशांचे लगदे एकीकडे असे जळल्याचा सगळीकडे वाद सुटलेला होता. तर त्याचं वर्णन केलं. ते धापा तुटला तर त्याचं जे झाड तुटलं, मोठी फांदी, त्याचं वर्णन त्यांनी केलं. जिथून धापा तुटला होता तिथला ओला कवकवीत मासासारखा जोरकस भाग बरा होत आला. माणसाचा हात तुटल्यावर पुन्हा जसा दिसू लागतो तसा तो वाटू लागला. वरती पुन्हा तशा जाड सालेचे पापुदरे धरले. तसल्या मुंड्या भागावरही 5-6 छान गुलाबी पाने येऊन उन्हात नाचू लागले. नवीन झाड सुरू झालं. तर असं हे सोन्याचं पिंपळ त्यांचं असं वर्णन त्यांचं हे आहे. त्याच्यानंतर त्यांची पुढची कथा आहे ती थोडीशी वेगळी आहे. तेही अशीच आहे. उदासीन दास. तर त्याची सुरुवातच अशी आहे की राहावेना म्हणून निघालो. म्हणजे असंही ते अचानक ते असे निघायचे. राहावेना म्हणून निघालो. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. आष्ट्यावरती उतरलो तेव्हा रात्र झाली होती. तिथे गावाकडे जाणारी दुसरी बस घरायची होती. गावाकडे जाणाऱ्या बसच्या बाकावर गर्दी तुंबलेली. अखेरच्या बसेस येऊ लागल्या होत्या. प्रत्येक बस गच्च भरून येत होती. एकही माणूस आत न घेता निघून जात होती. खूप उशिरा रात्री 9च्या सुमारात शेवटची बस आली आणि तशीच निघून गेली. त्यामुळे आता ते तिथेच थांबले. रात्र झालेली, आभाळ दाटून आलेले, सगळीकडे चिखल झालेला. ट्रकची वाहतूकसुद्धा बंद झालेली. चालत जायला हवे होते. बाकावर बसलेली गावाकडची माणसे आपापल्या ओळखीच्या ठिकाणी निघून गेली. आता इथे मुक्काम टाकला तर उद्या गावात कधी जाणार आणि लगेच परतणार कसं. गावाकडच्या कितीतरी नवीन वाटणाऱ्या चेहऱ्यात त्यांचा शाळेतला मित्र भेटला, नामा भुई म्हणून. तर नाम्याला आम्ही लांबडाचा लांबडा म्हणून ओळखायचो शाळेत असताना. मराठी शाळेत तो आणि मी एका वर्गात होतो. त्यानंतर फार वर्षांनी दृष्टादृष्ट झाली. त्यांचा ते खास सांगलीचा शब्द आहे, दृष्टादृष्ट झाली. भेट झाली कधी म्हणत नाही, दृष्टादृष्ट झाली. नामाने त्याचं वर्णन एका 3 ओळीत केलं त्यांनी. नामाने जाड तांबूस धोतर नेसले होते. कमरेच्या चांदीच्या करगोट्यात अडकवलेली पानाची चंची बाजूने लोंबकळत होती. डबल कफाचा मळकट शर्ट, दुमती झालेली मळकट पांढरी टोपी,
मिशांचे आकडे आणि काळ्या खंड्यात गुंफलेली गळ्यातली सोन्याची पेटी, तीवर हनुमान उठवलेला, खांद्यावर मळका टावेल, असं ते नामाचं वर्णन आहे. मग नामाबरोबर ते चिखलातून निघाले गावाकडे. तर गावाकडे जाताना त्यांना अशी माहिती कळाली की गावातल्या मठामध्ये कोणीतरी एक साधू आला आहे आणि तो एका पायावर उभा राहून तपस्या करत आहे. मग ह्यांना वाटायला लागलं की आता त्याला भेटलंच पाहिजे. त्यामुळे ते निघाले. चिखलातून जात होतं, अगदी पाय गुडघ्यापर्यंत आत चिखलात जात होते. तसेच ते पोचले. तर त्याचं ते बाकी त्यांची सगळी ते मित्र सगळे माहिती पुरवत होते, कोण माणूस आला आहे, काय झालं आहे तसं. तर ते शेवटी त्या एकदा मठामध्ये पोचले. तर मठामधले पोचले त्याचं ते वर्णन फार त्यांनी छान केलं आहे. त्यामुळे पुढे पाऊल टाकायला नको वाटत होते, अगदी नको झाले होते. आणि अशा पावसातून, चिखलातून, काट्याकुट्यातून आल्याचे कसलेही तरी समाधान मात्र आत झिरपत होते. कारण का तर मठ आला. तर पावसाच्या सपाट्यात मठाची वास्तू अस्पष्ट उमटल्यासारखी दिसत होती. मातीत गाठ निजलेले एखादे प्रचंड बी अंकुराच्या आधी आतल्या जागे होत असताना पाहावे, तसे त्या वास्तूकडे पाहताना वाटत होते. हे फार सुंदर आहे त्यांचं वर्णन. ब्रह्मानंद महाराजांनी फार फार वर्षापूर्वी लावलेले जय विजयासारखे उभे असलेले 2 आवाढव्य पिंपळ, त्यांच्यामधून नदीकडे निघालेल्या दगडी पायऱ्या, पिंपळाच्या तळाचे निराळे देव आणि दादानी कोरलेला शेंदऱ्या मारुती, ब्रह्मानंद महाराजांची समाधी, समाधीजवळ तुळशी वृंदावन, त्याचा दगडी कट्टा, हे सगळे बघायच्या आधी डोळ्यापुढे येणारे ओळखीचे दृश्य. पण पुढे झालो, बघतो तर काय, वृंदावनाचा दगडी कट्टा आणि पिंपळ याच्यामध्ये ढगाच्या पसरणीतून येणाऱ्या अंधुक पिवळसर प्रकाशात कोणीतरी दिसत होते खरे. अंग उघडेच असावे, एका पायावर उभे, एखाद्या प्राचीन अबोध दृश्यात दिसावे तसे. वरून पाऊस कोसळणारा, पिंपळाची गर्द जडशीड पाने बाजूला पाडत तो मधून मधून येत होता. मग शेजारच्या कुंडात धग होती. जवळ गेलो. ते साधू म्हणाले, नारायण. त्यांनी गडबडलेले कपाळाने कळवण्यासाठी अंगठा पुढे केला. त्यांनी नावगाव विचारले. इतक्या रात्री मी कशासाठी आलो ते विचारले. विचारणारा आवाज सौम्य होता. निर्हतूक आला याचं वाटलं कौतुक. हं. ते म्हणाले, निर्हतूक काही नाही, हेतू त्याचा असतो, तो चालवत असतो. आता साधूशी यांचं संभाषण चालू झालं. मी म्हटले, पाऊस फार आहे. ते साधू म्हणाले, सद्गुरूची कृपा, कृपेचा पाऊस पडतो. थंडी वाजत नाही, भिजून गेलाय तुम्ही. आनंद आहे. झोप येत नाही. नाही. हा माणूस देहाला कसल्या शिक्षा देत उभा राहिला होता. हा कोण कुठून आला असेल. आणि पावसातून पुढे झालो. घर आले. पहिल्या हाकेलाच आई उठली. रात्रीचा 1:30 वाजला होता. माझा राडेराड झालेला अवतार बघून ती थोडी घाबरली. दोघं आलाय की बरे आहात का सगळे, गडबडीने विचारू लागली. मग तिचे नेहमीच सुधारले, एवढ्या आवेळी कशाला आलास. तर ते साधूला भेटायला. दुसऱ्या दिवशी मग हे सकाळपासून पाऊस कोसळत होता, पण पुन्हा वाटले की त्याला पाहून यावे, म्हणून त्या साधूकडे गेले. महाराज उभेच होते. महाराज कसले, रानात भांगळणारा एखादा गडी असावा तसा हा 30-35चा तगडा गडी. राजूगरा रंग, मध्यम उंचीचा बांधा, 10-12 दिवसाची दाढी वाढलेली, तोंड काळा ठसठशीत, छाताडावर भुरभुर केस, धोत्राचा एक तांबूस पडदा कमरेला गुंडाळलेला, एका पायावर उभा, घोड्याने विश्रांतीसाठी घ्यावा तसा एक पाय वर, डोक्यावर पिंपळाची प्रचंड ढापी, तिच्यावरून कासरा टाकून खाली आणलेला, कासराच्या टोकापाशी खाली आडवी फळी बांधलेली. महाराज तिच्यावर दोन्ही ढोपर टेकून उभे होते. फळीवर उदबत्तीचा धूर, जळलेल्या वेटोळ्याचा अंगारा, शेवटी विटांच्या चौकोनात लाकडाचे उणके, अंगावर राखेचे वलकल घेऊन धगधगत होते. त्या धुनीचं वर्णन केलं. मग महाराज बघत होते. म्हणजे महाराजांनी विचारली माहिती, तुम्ही कुठून आलात ते काय सांगायला तयार नाहीत, तुमचं नाव काय सांगायला तयार नाहीत. मग हळूहळू बोलायला लागले की माझं दुकान आहे ओरिसामध्ये सोन्या चांदीचं, माझ्या काकाचं पण आहे, आणि मी असा उदासीन पंथाचा आहे. आणि उदासीन पंथाचा ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की मी घरातून निघतो आणि फुटलूज होतो, कुठं पाहिजे तिकडे जातो, आणि तिथे मी अशी साधना करतो. म्हटलं, ही कसली साधना तुमची. तो म्हणाले, कसली साधना आहे. तर ते त्यांची एक स्टाईल होती. ही मेघढंबर साधना आहे. कशासाठी. मन आणि देहशुद्धीसाठी. कधी इथं आला. 15 किती दिवस राहणार. 21. एका पायावर उभं राहायचं. एका पायावर शीण आला तर खाली घ्यायचा, दुसरा वर घालायचा. नाही. इतके दिवस बसणार नाही.
त्रास होत नाही? नाही. कसं काय त्रास होत नाही? सद्गुरूची कृपा. तुम्हाला हे करायची आज्ञा झाली, हां, संप्रदायाची. कसला संप्रदाय? उदासीन संप्रदाय. तुम्ही उदासीन दिसत नाही. हां, मायाविषयी उदास, आत्मानंदात मग्न. मी देह कष्ट होणारा एक गोसावी बघितला होता, पण त्याची साधना म्हणजे त्याने आपला एक हात आयुष्यभर वर केला होता. तो वाळून लाकडासारखा झालेला हात एका पुतळ्याच्या हातासारखा वाटे. तर हा तर तसा नव्हता, हा एका पायावर उभा होता. तुम्ही इतके दिवस उभे आहात, क्षीण वाटत नाही आणि तुम्ही तर बोलत असतात. हां, तुम्ही स्पीकर बघितला आहे, स्पीकर बोलायला जमतो. तोंड हा स्पीकर आहे, तो परमात्मा चालवतो, त्याची बॅटरी संपत नाही. बोला, करमणूक होते. महाराजांचे डोळे लालसर दिसत होते. झोपसुद्धा उभ्यानं नाही, झोपतच नाही. झोपेशिवाय कसं चालतं? 1-2 दिवस झोप नसली की दिवसा भिंती डुलल्यागत आम्हाला तरी होतात. हां, झोपेची आवश्यकता नसते. थोड्या वेळाने झोप घ्यायची विद्या आहे काय तुमच्याकडे? कसं काय? म्हणजे माणसाला जी खोल झोप लागते ती अगदी थोडा वेळ असते आणि तेवढीच आवश्यक असते. बाकीची झोप म्हणजे सगळाच चगाळा. ती आपला मिळवू शकलो तर आपण उरलेला व्यर्थ वेळ सत्काराने लावू शकू, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. हां, मी विवेकानंद महाराजांचा ग्रंथ वाचला नाही. मी फार करून काही वाचत नाही, काही ग्रंथ वाचले नाही. मी साधा प्रापंचिक माणूस आहे. म्हणजे या माणसाला घर आहे, मुलं आहेत, बायको आहे, आई आहे, पण मी उदासीन पंथाचा. असा तो शेवटी बोलतो. उभा राहूनच. कसं करता तुम्ही? उभा राहून प्रातर्विधी कसे करता? पहाटे जाऊन येतो, पुन्हा उभा. आणि काय खाता? म्हणजे लोक काय जे आणून देतात ते पाणी आणि दूध, एवढ्यावरती 21 दिवसाची साधना. आणि हे शेवटी हे महाराज, हे जे मठ कुठं आहेत, काय कुठं आहेत, हे सगळी चौकशी होते. आणि मग एके दिवशी ते पुन्हा बघायला जातात, तेव्हा हा माणूस 21 दिवस झाले तेव्हा गायब झालेला असतो. मग कुठे गेला काय माहिती नाही. उदासीन पण. आणि ते आता मग हे त्याच्यानंतर शेवटचं त्यांचं आहे. मध्ये एक कथा आहेत पण त्या छोट्या आहेत. सगळ्यात मोठी कथा त्यांची 145 पान ते 220 पानाची, ती तळ्याकाठी संध्याकाळी म्हणून. ती पण अशी गूढ आहे संपूर्ण, की ते त्याची मावशी जी असते त्याच्या गावी ते लहानपणी गेलेले असतात आणि 35 वर्षानंतर परत जातात. आणि तिथे एक ते तळं असतं आणि ते ओळखीचं तळ आहे, निखळ पाण्याने तुडुंबलेलं. तर हे 30 वर्षानंतर गेल्यानंतर ते तळ्याची त्यांना आठवण होते आणि ते असं खुणा बघत बघत तिथे जातात त्या तळ्याकडे. मग त्या मावशीकडे त्या आठवणीच्या अंधुक खुणाचा आधार घेत मी मावशीचे घर शोधत निघालो. अवतीभोवती तुरळक माणसे वारत होती, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जवळचे वाटत नव्हते. माझी भाषा त्यांच्या बोलण्यात नव्हती, म्हणजे ते कानडी भागात गेलेले होते. इकडे तिकडे काही पाट्या दिसत होत्या, त्यावरली अक्षरे वळणे घेतलेली होती, पण ती मराठी नव्हती. उजवीकडे डावीकडे बघत मी चाललो आणि मावशीच्या घराजवळचे ते आठवणीतले कडुनिंबाचे झाड दिसले. हेच का ते झाड? थोडा गोंधळलो. एवढ्यात वाड्यातून काकाच बाहेर आले. काका म्हणजे मावशीचे मिस्टर. आलास का? ये म्हणाले. त्यांच्या पाठोपाठ आत गेलो. वाडा चौसोपी होता. मधला दगडी अंगणाचा भाग ओलांडून वर गेलो. सोप्यावर सुबक लाकडी झोपाळा झुलत होता. प्रवासानंतर मंद झोपाळ्यावर बसणे सुखकर होते. तरी असे ते लहानपण सगळं त्यांचं तिकडे गेलेलं, जाऊन येऊन मावशीकडे राहिलेलं, त्यामुळे ते सगळ्या आठवणी त्याच्याशी होत्या. तर ह्या मुक्कामातली दृश्य त्यांना जन्मभर दिसत असायची लहानपणची. तर त्याचं त्यांनी ते हे केलं आहे की त्या मुक्कामातली आणखी काही दृश्य मला वारंवार दिसत होती. या चौसोपी वाड्याचे, वाड्याच्या मागच्या भागाचे, अनेक गायी बांधलेल्या गोठ्यांचे. आणखी एक दृश्य होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मावशीबरोबर तळ्यावर गेलो होतो. पिवळ्या पिवळ्या उन्हाचा प्रकाश तळ्यावर पसरला होता. सगळे तळे विलक्षण उजळून निघालेले. भोवतालची गडद झाडी, पाण्याकडे झुकलेली, तळ्याखालून वर आलेली बांधीव दगडी काळी भिंत, तांब्याची चमचमती कळशी मावशीने पाण्याने भरून कमरेला घेतलेली, दुसऱ्या हाताने माझे बोट धरलेले. मावशी इतकी छान दिसत होती. मावशी दिसायला खूप सुंदर होती. ती गोरीपान होती आणि माझ्याशी अगदी मऊ बोलायची, मला गोष्टी सांगायची. तिने मुकुट घातला आणि वीणा हातात घेतली तर ती सरस्वती दिसेल, किंवा मोठ्याच्या मोठ्या गुलाबी कमळात मुकुट घालून उभी राहिली
तर लक्ष्मी दिसेल असे वाटायचे. आमच्याकडे एकदा मावशी आली होती आणि मी रात्री कोणाची तरी अंकल्पी घेऊन बसलो होतो, तेव्हा थडगे इथवर मी वाचित आलो. थडगे म्हणजे काय ते कोणी सांगेना, पण मावशीने मला सांगितले. ही आठवण एक होती म्हणे. ही अशी खूप मोठी कथा आहे. त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी त्या आठवणी लहानपणच्या आणि परत त्यांच्या मुलांच्या आठवणी, म्हणजे मावशीची 2 मुलं वारली, तर ती एक छोटा गेला, मुलगी गेली, एक मोठा मुलगा गेला. तर तिचं मावशीचं हे अतिशय स्थिर, पूर्वीच्या लोकांचं ते, की ते आपला जेवढा शेर होता आमच्याजवळ राहायचा त्याचा तेवढा होता आणि तो गेला. तर असे कल्पनातीत अनुभवाने हे संपूर्ण कथा भरलेली आहे. खूप ह्यांचं मोठं शेती, वाडा मोठा, खूप गाई गुरं वगैरे असं सगळं संबंध हे होतं. तर शेवटी त्यांना परत एकदा ते असं भासवाद झाला की संपूर्ण आपण तळ्यावर गेलो आहे, ते तळ्यावर जातो, तळ्यावर गेल्यानंतर असं भास होतं की संपूर्ण गायी दिसत आहेत पलीकडे. एका बाजूला संपूर्ण शेकडो म्हशी डुंबत आहेत त्या तळ्यामध्ये आणि शेकडो गायींची शिंग चमकत आहेत, त्यांना ते रंगवलेली. असं एक त्यांचं ते भास त्यांना लहान, म्हणजे त्या तिथे गेल्यानंतर सुद्धा होतो परत, म्हणजे मोठेपणी सुद्धा गेल्यानंतर. आणि ह्या सगळ्या त्यांच्या नातेवाईक आहेत त्या सगळ्यांच्या अशाच स्टोऱ्या आहेत की मला असं दिसलं, त्याला तसं दिसलं वगैरे. तर ह्या भावाच्या मुलाचं, मावशीच्या म्हणजे मावशीच्या मुलाचं नाव श्रीपाद असं ठेवलेलं असतं, पण ॲक्च्युअल नाव त्याचं विवेक असतं. तर ते श्रीपाद नाव आहे त्याची लगेच ती मावशी आणि काका गोष्ट सांगतात की म्हणे ही बाळणपणाला माहेरी गेली होती आणि तिथे सगळ्या लोकांना तिला स्वप्न पडलं की ह्या मुलाचं नाव श्रीपादच ठेवायचं. आणि इकडे वडिलांना स्वप्न पडलं की ते श्रीपादच ठेवायचं. तर यांचा भाऊ तिकडे याला होता, पुण्यात होता. तर त्याला पुण्यामध्ये त्याला असं वाटलं की ते आपल्याला ह्या मुलाचं नाव आता श्रीपादच ठेवायचं, म्हणून त्यांनी ठरवून टाकलं तिकडे हे श्रीपादच ठेवायचं. हे असे एकाच वेळेला तिघांना एकच स्वप्न पडणं वगैरे. हां. तर ते त्या वाड्यामध्ये तो लहानपणी गेलेला असताना असं गच्चीमध्ये जायचं, वरती माळवत होतं त्याच्यावरती. तर एका दिवशी 2 कावळ्याने त्याच्यावर हल्लाच केला आणि ते काय केलं, ते कावळे त्याच्या मागे सोडत नाहीत. त्याला घरातून बाहेर पडणं अशक्य झालं. तो घरातून बाहेर गेला तरी कावळे त्याच्यावर हल्लाच करायचे. तर मग ते शेवटी घरात बसला 7 दिवस, बाहेर जाताच येईना. तर मग ते म्हणाले की असं कसं काय, हे कावळे का हल्ला करतायत. तर ही त्यावेळेला संबंध त्या काळच्या लोकांमध्ये ती एक अंधश्रद्धा किंवा अशी जी होती, ते म्हटले की नाही, ह्याच्यावर काहीतरी पूर्वजन्मीचं काहीतरी आहे. तर तुम्ही आता जा सांगलीमध्ये, एक ते बक्षीबोळामध्ये एक दत्तम भटजी म्हणून राहतात, त्यांना जाऊन विचारा. म्हणून मग हे कावळे कधी नसतात. मग रात्रीच्या गाडीने गेले आणि रात्रीच्या गाडीने परत आले आणि त्या दत्तम भटजींनी सांगितलं की विश्वदेव करायचा राहिलाय, तो करा आणि ते भात तिथं वरती ठेवा. मग याने तो विश्वदेव करून तो भात तिथं ठेवला आणि त्याच्यानंतर मग ते कावळे आले आणि ते भात खाऊन गेले आणि त्याच्यानंतर परत कधी कावळे मागे लागले नाहीत. असे ते हे आहे. तर ते काका ॲक्च्युली खरे ते सायन्स ग्रॅज्युएट असतात, पण ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांचा अतिशय विश्वास असतो आणि ते या गोष्टी त्यांना सांगत असतात की तुमचं असू द्या हो विज्ञान, पण ते हे काहीतरी वेगळं असतंय. काय हे सगळे स्वप्न संकेत त्यांच्या ह्याच्यामध्ये इतके आहेत. तर आता ते गोचिड झाल्या सगळ्या, मोठा गोठा होता, गायी होत्या, तर त्याच्यामध्ये भरपूर गोचिडे झाल्या. इतक्या गोचिडे झाल्या तर ते काका असं म्हणाले की टोपलीने टाकायला लागायच्या. तर त्यांची मावशी म्हणाली, अरे काका नेहमी थोडी अतिशयोक्तीत करत असतात म्हणे. आम्ही यांना बोलवलं डॉक्टरना गुराच्या आणि त्यांना सांगितलं की ते उपचार करा, ते काय जाईना झालेत, 1-2 महिने झाले. तर त्या डॉक्टरने खूप उपचार केले पण काही कमी झाल्याच नाहीत. मग त्याच्यावरती ह्यांनी
उपचार एक हे केलं, त्याच्यावरती तोडगा काढला तरी. आणि मग त्याच्यानंतर त्या कधीच त्या गोचिडी आल्या नाहीत त्या गोठ्यामध्ये वगैरे असं असं. तर अशी हे काय ह्यांची हे संबंध हे आहे. त्याच्याविषयी सुधा जोशी म्हणून त्यांनी एक महाराष्ट्र टाइम्समध्ये ह्याच्यावरती पूरक परीक्षण लिहिलं होतं, पहिलं परीक्षण. तर ते मी वाचून दाखवतो. अनुभवाला कोणातीही मुरड न घालता, वळण न देता त्यांच्या मूलरूपी कोळ्या ताजेपणाची जपणूक करणारे हे लेखन म्हणजे एक सहज क्रीडा वाटते. क्रीडा खरी, पण अतीव गांभीर्याने, एकाग्र वृत्तीने, शुद्ध निर्हेतुकने केलेली, अनामिक विधानाने भारलेले हा लेखक जगण्याच्या एका तीव्र अपरिहार्य ओढीतून हे सगळं लेखन करतो आहे. जसे सतत प्रत्यास येते, ही अपरिहार्यता हे या लेखनाचे बळ आहे. नाही बोले ऐसा अशा अनुभवाचे आकार रेखू पाहणारे हे लेखन आशयदृष्ट्याही मराठीत आगळे आहे. त्यांच्या शांत संयत काव्यात्मक अभिव्यक्तीने हा आगळेपणा अधिक अर्थपूर्ण केला आहे. सोन्याचा पिंपळ ही मराठी ललित लेखनाला लाभलेली एक संपन्न आणि अर्थपूर्ण जोड आहे असे म्हणून म्हणावेसे वाटते. त्याच्यावरती दुर्गा भागवतने आणि वासंती मुजुमदारनी ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये दुर्गा भागवतने लिहिलं की यांचं कोणीही अनुकरण करणं शक्य नाही म्हणून. यांच्या लेखनाचं कोणीही अनुकरण करणं शक्य नाही असं त्यांचं मत आहे. आणि ह्यांना असं बऱ्याच लोकांना असं वाटतं की ह्याच्यावरती बाकी कोणी लिहिलं नाही. हे लेखन यांचं वाचल्यानंतर आपण जी एनचं वाचतो तर जी एननी काही म्हटलं नाही याच्यावरती, किंवा आणि व्यंकटेश माळुकरांनी हे पण खेड्यातलंच आहे सगळं, तर त्यांनी काही लिहिलेलं नाही. पण दुर्गा भागवत म्हणतात की असं अनुकरण नाही. तर घुबड दिसलं की लहान मुलं काहीतरी अट्रॅक्शननी दगड फेकून मारायचे. मग शेजारी सांगायचे की तो दगड जर त्या घुबडाने पकडला तर तो रोज नदीच्या काठी घासून तुमचं आयुष्य बाबू मलाही माहिती तुम्ही मरत जातो. मग असं आम्ही घरी आलं की जे कोणी सांगायचे नदीवर, अगदी नदीच्या काठावर आमचं घर होतं. मग वडील नेहमी म्हणायचे की गावात एखाद्या व्यक्तीचा कॅन्सरने मृत्यू झाला तर तो कसा झिजत जातो, त्या काळी डायग्नोसिस होत नव्हतं, निदान होत नव्हतं. म्हणून अशा बदलता पसरतात. आणि मुख्य म्हणजे प्राण्यांना वाचवावं. घुबड सुद्धा आपल्या चांगला आहे. मग नुसतंच कसं ते प्राणी संरक्षण वगैरे सांगणार ना, काहीतरी अशी स्टोरी सांगितली की लोक मग त्याला दगड मारत नाही आणि ते तो वाचतो वगैरे. मग आणखी एक असंच सांगितलं की एका माणसाने सांगितलं की आमची तरुण मुलगी होती, ती काहीतरी जंगलात लाकडं वगैरे आणायला गेली, तिच्या पाठीमागे चकवा लागला. मग ते जे काय बाहेर स्टोरी ऐकलं की ते येऊन घरी वडिलांना सांगितलं. वडील तर डॉक्टर होते आणि त्यांचा पूर्वीपासून अंधश्रद्धांवर अगदी विश्वास नव्हता, पण ते खूप सायंटिफिकली एक्सप्लेन करायचे. त्याच्यामुळे आम्हालाही कधीच ते वाटायचं नाही गावात. तर मग ते म्हणायचे त्या मुलीचं प्रेम प्रकरण असेल, वडिलांचं प्रेडिक्शन. आणि मग ती गेली असेल जंगलात पळून, मग काहीतरी भांडण झालं असेल, मुलगा पळून चालला गेला. मग ते पोलिसात पण देऊ शकत नाही, आईवडील बदनामी पण होते. म्हणून ते आईवडील बाहेर असं गावात सांगतं की त्याच्या मागे चकवा लागला होता. म्हणजे असे काही उदाहरणं खरंच आहे. आणि आमच्या घरात आमचं कुलदैव शंकरच आहे. अगदी आमच्या फॅमिलीतच ते शंकराची पिंड होती ना. आमच्या आडनावाची जी सगळी लोक आहेत ते दर सोमवारी पूजेला वगैरे पण यायचे. तर घरात पण एक मोठा शंकराचा फोटो होता. आणि आई नेहमी म्हणायची देवाला नमस्कार करून परीक्षेला जा, आपण त्या शंकराच्या गळ्यातील साप इतका भयानक आता आहे. सापाच्या स्टोरीच्या वेळेला आठवलं, आम्ही आधीच डोळे मिटून घ्यायचा नमस्कार करताना, कारण ती सापाची भीती पण अगदी मूर्तिमंत असते. मला ते किरणच्या पुस्तकामध्ये मागच्या पसाऱ्यामध्ये त्या धामणचं खूप सुंदर वर्णन लिहिलं आहे तिने. पण ते ऐकताना माझे वडील ऍग्रिकल्चर ऑफिसर असल्यामुळे बरंच आयुष्यामध्ये शेतावर पण त्याचं सुदैवाने ते सापाची मैत्री झाली. म्हणजे नाही, हा ते तू वर्णन खूप चांगलं सांगत होती, पण आम्हाला खूप करते त्यात भीती वाटत होती. म्हणजे सौंदर्यात्मक वर्णन सापाचं असं ऐकायचं नाही, कारण ती फार लहानपणापासून सापांची भीती आहे. आता बिनविषारी साप हातात वगैरे आम्हाला एकदा सर्प छेडाने बोलवलं, पण तरी माझी हिंमत झाली नाही. आम्ही कोकणात गेलो होतो इथे माहेरी. तर तिथे एक छोटी मुलगी होती आणि असं मोठा असाच गोठा होता, म्हणजे आता हे वर्णन केलं तसा. आणि त्याच्यामध्ये एकदम अचानक एक मोठी धामण आली. तर सगळे बरोबरचे लहान मुलं बाहेर पळाली ओरडत. तर त्यावर ती छोटी मुलगी होती, एक 6 वर्षाची, मुली घाबरते काय, धामण ती. एक फिक्स्ड आयडिया नाही असतात आपल्या ह्याच्यात, तर तो फोबिया जात नाही कधी. विषारी बिनविषारी किती झाली. छानशा अशा जुन्या काळातल्या गोष्टी होत्या. आपलं बालपण ज्या ज्या गावी गेलं असेल, हा सगळ्यांना थोडं आठवेल. तुम्ही डिस्कशन तोपर्यंत चालू ठेवा, वाटल्यास मी चहा देते आणि